आयुष्य हे सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. साठीचं आयुष्य ओलांडल्यानंतर मानवी जीवनाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो. केज शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा ज्येष्ठ नागरिक संघ आता केजच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी होतो आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली आहे. आज केज शहरामध्ये केज तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये येणाऱ्या लोकांसाठी खास पानपोईची व्यवस्था या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं करण्यात येईल. आपण पाहतो आज केज शहरामध्ये केज तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये येणाऱ्या लोकांसाठी खास केजच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं विशेष पानपोई स्थापना करण्यात आलेली. या पानपोई कार्यक्रमासाठी आपण बघतोय सर्व मान्यवर या ठिकाणी केजचे तहसीलदार माननीय राकेशजी गिड्डे साहेब तसेच त्यांचे सहकारी आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय राजेश साहेबजी देशमुख उर्फ पापा, ज्यांनी केज पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून आणि एक वकील म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर सर्व हे मान्यवर आपण बघू शकता या ठिकाणी या पानपोईच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. केज नागरिक संघानं या ज्येष्ठ नागरिक संघानं आता केज शहरासाठी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. त्यापैकी पानपोई हा एक विशेष उपक्रम या संघानं हाती घेतलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव माननीय जी बी गदळे सर आणि सर्व विशेष म्हणजे कोषाध्यक्ष माननीय रामेश्वरजी जाजू साहेब या सर्वांच्या प्रयत्नानं आणि पुढाकारानं आजचा सहसचिव माननीय डी एस साखरे सर या सर्वांच्या प्रयत्नानं सहकार्यातून आजचा हा पानपोईचा विशेष कार्यक्रम उपस्थित होता. थोड्याच वेळात या पानपोईचं या ठिकाणी उद्घाटन केजचे तहसीलदार माननीय राकेशजी गिड्डे साहेब यांच्या हस्ते पार पडत आहे. आपण पाहतो या ठिकाणी सर्वांची एक ओळख म्हणून आपण या ठिकाणी घेतो. सुरुवात करतो आहे या ज्येष्ठ नागरिक संघ केजचे अध्यक्ष पापा, काय सांगाल ओळख आपण? मी राजेशसाहेब बाळासाहेब देशमुख वकील संघ आपल्या वकील संघावर प्रॅक्टिस करत होतो. आता सध्या ज्येष्ठ नागरिक म्हणून संघाचा अध्यक्ष सर्वांनी माझी बिनविरोध निवड केलेली आहे. चांगल्या कामाची एक संधी मिळाली आहे, विरंगुळा होईल आणि तहसीलदार साहेबांनी बोलून आपण आज पानपोईचा कार्यक्रम नक्कीच थोडक्यात. नारायण बाळासाहेब अंधारे सध्या निवृत्त जीवन जगत आहे. रामचंद्र गोपीनाथ जाधव तालुका केज DCC बँक शाखा केज येथे तालुका शिव म्हणून काम करून इथं व्यतीत झालो आहे आणि सध्या ज्येष्ठ नागरिक म्हणून या संघामध्ये राहणार आहे. थोडक्यात ओके. लक्ष्मीकांत देव निवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरिक विजय कुलकर्णी व्यवसाय वकील आहे या संघटनेचा कार्याध्यक्ष. रामेश्वर व्यापारी पत्रिकापासून व्यापारी चालू केला. सुभाष ज्ञानपुरे सामाजिक कार्यक्रम. थोडं मोठ्यानं बोलावं सगळ्यांनी. ज्ञानोबा डोंगरे संघटनेचा सदस्य आहे आणि सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहे. प्रदीप कृष्णाचा कल्याणकर पाटबंदर खात्यामध्ये आरेखन म्हणून रिटायर. विष्णुदास नंदलालजी जाजू ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्य व्यापारी केज. ठोंबरे सर आहेत. नक्कीच शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेलं आहे. किती वर्ष वय सर सध्या? आता 78 संपलं, 79 चालू आहे. विवेकराज सुप्रमनगर सेवानिवृत्त सहशिक्षक वय 61 वर्ष. उठायची गरज नाही, आपण बसूनच सांगावं. तात्याराव गणपतराव मुळे सहशिक्षक पंचायत समिती. ओके. आणि सचिव म्हणून आहेत सर, काय सांगा? जी बी गदळे सर शिक्षण आणि आपल्याला सगळ्यांचा परिचय आहे आणि हे डी एस साखरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव. आणि विशेष म्हणजे केजचे माजी सरपंच आलेले आहेत. काय सांगायला दादा आपली ओळख? मी युवराजदादा काळे. नक्कीच. आणि या कार्यक्रमाला केजच्या नगराध्यक्ष आलेले आहेत. आणि सर आपली ओळख सांगा एकदा. ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह. अच्छा. नगराध्यक्ष महोदय सीता बनसोड मॅडमही आलेले आहेत. मला वाटतं त्या काय आणखी साठीच्या पुढं नाहीत, त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघात नक्की पण नक्की धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण बघतोय की ज्येष्ठ नागरिक संघ केज यांनी आजचा एक खास विशेष उपक्रम केजच्या
कार्यालयाच्या परिसरात ही पानपोईचं उद्घाटन आता केजचे तहसीलदार माननीय राकेशजी गिड्डे साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या सानिध्यामध्ये होत आहे. आपण आता नागलीच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होते. आपल्या सर्वांचं आजच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये विशेष स्वागत. खरं तर माणसाचं आयुष्य जसं पुढं जातं 60 ओलांडल्यानंतर एक वेगळं जीवन सगळ्यांचं सुरू होतं. मानवी जीवनातली एक प्रक्रिया आहे आणि या जीवनाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. खास तर ज्येष्ठ आहेत या ठिकाणी आणि याच्यासाठी एक कुठंतरी एकत्रीकरण होणं खूप गरजेचं आहे. आजचं जीवन बघितलं डिजिटल लाईफ तर माणसं खूप दूर गेलेले आहेत. मोबाईलसारख्या याच्यामध्ये माणसं व्यस्त झालेली आहेत. अशावेळी ज्येष्ठ लोकांना एक आपला आधार शोधता यावा यासाठी खरं तर कौतुक करूया माननीय या ठिकाणी जी गदळे सर DS साखरे सर याच्यासाठी की ज्येष्ठातले तरुण आणि ज्यांच्या मार्गदर्शन आणि याच्या सहकार्यानं हे ज्येष्ठ नागरिक संघ सुरू झाला. अशा आपल्या केज शहर नव्हे तर बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट राजेशसाहेबजी देशमुख उर्फ पापा जे की केजच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं आहे. ते या ठिकाणी त्यांच्याकडे अध्यक्ष होतं आणि रामेश्वरजी जाजू साहेब यांचाही खास या ठिकाणी मी विशेष उल्लेख करेन. त्यांची धडपड हा नागरिक संघ स्थापन करताना त्यांनी खूप मेहनत घेतली किंवा हे झाला पाहिजे आणि अशा तऱ्हेनं हा संघ कार्यान्वित झालेला आहे. संघाचं नुसतं कार्यान्वित होणं म्हणजे केवळ स्थापना नाही तर जे संघामध्ये मान्यवर आहेत त्यांनी एक ऊर्जा दिलेली आणि खूप गरजेची आहे. भविष्यात वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्याला आनंद घेता येईल. ह्याच्यात काय येतात कुणाला राजकारणात उभं राहायचं नाही आता, परंतु स्वतःचा आनंद समाजासाठी आम्ही काहीतरी करतोय याचा आनंद घेण्यासाठी हा नागरिक संघ केजमध्ये सुरू आहे. याच्यासाठी आपण सर्वच आपलं एक टाळ्या वाजून जोरात करू निश्चित. आणि विशेष म्हणजे जे संघाने हाती घेतलेले कामं आहेत ज्याच्यातला पानपोळी ही जी की सध्या उन्हाळ्यामध्ये लोकांना खूप गरजेची आहे. ही पानपोळी ज्या अत्यावश्यक ठिकाणी सुरू करणं हा पहिला उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि आज आपण केज तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जे दूरदूरून खेडेगावून लोक येतात त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमासाठी केजचे तहसीलदार माननीय राकेशजी गिड्डे साहेब, केजच्या नगराध्यक्षा माननीय सीताताई बनसोड मॅडम आणि आमच्या केजचे नायब तहसीलदार माननीय अशोकजी भंडारी साहेब या मान्यवराबरोबर आमच्या केज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर बापा, कोषाध्यक्ष माननीय सचिव माननीय JB गदळे सर आणि सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित आहेत त्यांचं मी या संघाच्या वतीनं स्वागत करतो. सर्वप्रथम एक औपचारिक अगोदर उद्घाटन करायचं स्वागत करतो या संघाच्या वतीनं. सर्वप्रथम केजचे तहसीलदार अतिशय कर्तव्यदक्ष मी अधिकारी आला की सगळे कर्तव्यदक्ष म्हणतात. कृपया मी त्या अर्थानं म्हणत नाही. बायहार की साहेबांचं काम बघितलं, तळमळ बघितली नाही तर नाही मला सांगितलं सर होत नाही अजिबात नाही होणार, नक्कीच नाही होणार आणि ते नाहीच, पण जे होत आहे ते सर हे करूच आपण असे अधिकारी आहेत. आम्हाला याच अधिकाऱ्याची MPSC थ्रू आलेल्या अधिकाऱ्यांची गरज होती आज सर. नसता बाकी सगळे काय जिथं आले की लगेच ॲडजस्टमेंट आमदार खासदाराची आणि आमचं काहीच चालत नव्हतं. पण साहेब आल्यापासून आम्हाला एक आधार भेटला की चांगली कामं इथं होणार आहेत. असे केजचे तहसीलदार माननीय राकेशजी गिड्डे साहेब यांचं स्वागत मी सचिव माननीय JB गदळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत काळात जरा कपाळ जरा मोठंच होत आहे दूरपर्यंत. यानंतर केजच्या नगराध्यक्षा माननीय सीताताई बनसोड मॅडम एक चळवळीतल्या कार्यकर्त्या, रोटरीच्या माजी अध्यक्ष आहेत. आम्हाला त्यांच्याकडून नेहमी आशा असते की राजकारणाबाहेर आम्हाला त्यांनी न्याय देण्याची आम्ही अपेक्षा करत असतो आणि आहेत काही ठिकाणी त्या आम्हाला नक्की देत आहेत. सगळं काही झालेलं नाही पण लगेच क्रेडिट देता येणार नाही की सगळं झालं आहे, पण आणखी खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, त्या हक्कानं करून घेऊन मी या ठिकाणी माननीय DS साखरे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत. यानंतर नायब तहसीलदार माननीय अशोकजी भंडारे साहेब यांचं स्वागत मी आमच्या केजचे ज्येष्ठ नागरिक माननीय कार्यवाह आमच्या संघटनेचे माननीय भन्साळी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सर पापांचं अध्यक्ष
आणि यानंतर अध्यक्षांचं स्वागत मी नाही असू द्या नाही रामेश्वरजी जाजू साहेबांना विनंती करतो. अध्यक्ष आहेत ना. कार्यक्रमच आपलाच आहे त्याच्यामुळं आपलं स्वागत नाही आहे त्याच्यात. धन्यवाद. मला वाटतं दोन दृष्टीत्व म्हणून रामदासजींचं स्वागत या ठिकाणी. धन्यवाद. तर वेळ आपल्याला जास्तीचा नाही आहे कारण वेळ महत्त्वाचा. नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम यांना नाही तहसीलदार साहेबांना आपण अगोदर फित कापायचं सर. हे करावं हां हो नाही 2 मिनिटातच फक्त शुभेच्छा. ज्येष्ठ नागरिक चिन्हेनुसार अगोदर आपल्या पानपोईचं उद्घाटन या ठिकाणी आपण करून घेऊया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मला वाटतं फक्त कात्री कुठे कार्यालयामध्ये आहे. हो तेवढे मी नाही आम्ही आहेत आम्ही आहेत बाबा आहेत आम्ही आहेत सर इकडून जायचं काका धन्यवाद. ओके. आदरणीय पापा या पानपोईच्या उद्घाटनाला उपस्थित माननीय तहसीलदार साहेब, नगराध्यक्षा सीताताई बनसोड, माननीय नायब तहसीलदार साहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि एकमेव भगिनी, आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या काही मान्यवर ज्येष्ठांच्या सूचनेनुसार विशेषतः रामेश्वरजी जाजू, प्रकाश शेठ या दोघांची विशेष सूचना किंवा पानपोई चालू करावी आणि त्यांच्या सूचनेला आपण सगळ्यांनी, काही जणांनी कलेक्शन दिलेलं आहे आणि काही देणार आहेत, त्यांच्या सूचनेला असं मूर्त स्वरूप आज येत आहे. आणि या अशा चांगल्या कार्यक्रमाला मान्यवर इथे उपस्थित राहिले आहेत. आपल्याला वेळ कमी आहे. मी ज्येष्ठ नागरिक संघ केजच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि तहसीलदार साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की हा उपक्रम चालू राहण्याच्या दृष्टीनं तुमचा इथं जो कोणी पत्र वगैरे असेल त्यांनी थोडंसं सहकार्य करावं. सहकार्य असं किंवा पाणी संपलं आहे म्हणजे आम्ही पुन्हा दुसरे आणून ठेवू आणि हे काय कोणाला नेता येणार नाही, त्याच्यामुळे काय त्याची काय अडचण नाही आणि अशा प्रकारचं सहकार्य त्यांनी करावं अशा प्रकारची विनंती आपल्या संघाच्या मार्फत करतो आणि थांबतो. वेळ आपल्याला कमी आहे. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. यानंतर नगराध्यक्ष महोदया शुभेच्छा देतील. सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय राजेसाहेब देशमुख सगळ्यांचे आवडते आणि मार्गदर्शक पापा या ठिकाणी उपस्थित असलेले पानपोईच्या उद्घाटनानिमित्त केजचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब, आदरणीय राजपासूनच्या नायब तहसीलदार साहेब आणि संघाचे सचिव गदळे सरच आहेत आणि सगळेच ज्येष्ठ नागरिक. खऱ्या अर्थाने खरंच मला आनंद होते. आता हा माझा दुसरी वेळ आहे की तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होण्याची. केजमध्ये जिवंतपणा आल्यासारखं वाटतं आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर आपल्या मागे खूप मोठा आशीर्वाद आहे काम करण्यासाठी, ही भावना जागृत होते. आणि मी जी काही मोठी झाले ते तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि सगळ्यांच्या विचाराने. आमचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक या ठिकाणी जाधव साहेबही आहेत आणि सगळेच तुम्ही मला पितृतुल्य आहेत काही लोक याच्यामध्ये. आणि आनंद होतो की या ठिकाणी जसाच हा ज्येष्ठ नागरिक पत्रकार संघ तयार झाला आणि वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात झाली. ती चालण्याची स्पर्धा असेल, हसण्याची स्पर्धा असेल, वाढदिवस साजरी करण्याची स्पर्धा असेल. आनंद एकाच गोष्टीचा होतो की ज्येष्ठ नागरिक संघ जर नसता तर तुम्ही आता आपल्या आपल्या घरात बसलेले असतात. आज एकमेकांच्या भेटी झाल्या नसत्या, विचाराची देवाणघेवाण झाली नसती. आणि ह्या संघाची कन्सेप्ट मला वाटते जगतकर सर आणि भन्साळे साहेब ह्या दोघा तिघांच्या सगळ्या
विचारातून झालेली आहे आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या संघाचं काम पुढे चालत राहू. आणि आमच्या नगरपंचायतकडून ज्या काही अपेक्षा आहेत ती मागच्या वेळेसच मी बोलते की इथं पेन्शनर पार्क आपल्याला करायचं आहे आणि एकच याच्यामध्ये फक्त पत्ते मी मागेही सांगितलं की जे पगारी आहेत त्यांनी खर्चावा थोडं जास्त आणि जे पेन्शनर म्हणजे जे नाहीत त्यांना ते सहकार्य करावं आणि असेच तुमचे वाढदिवस खूप मोठे साजरे व्हावेत आणि त्या वाढदिवसाला आम्हाला येण्याची संधी मिळावी. या ठिकाणी केज वाचकांच्याच नव्हे तर तालुक्यातल्या सगळ्या या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी गरजू लोकांसाठी पाटपोईचं उद्घाटन झालं आणि त्या पाण्याचा आस्वाद आनंद सगळे लोक घेतील. तर मी माझ्या केज नगरपंचायतच्या वतीने धन्यवाद देते की तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघाने या ठिकाणी हा उपक्रम राबविला आणि सुरू केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. प्रत्येक कार्यक्रम असेच तुमचे चांगले व्हावे आणि ज्यांचे वाढदिवस आज आहेत त्यांना खूप शुभेच्छा आणि प्रत्येकाचा वाढदिवस साजरा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल. एवढं बोलते आणि थांबते. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आज येथे उद्घाटन होणाऱ्या पाणपोईच्या कार्यक्रमाचं आपण सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सचिव तसेच सर्व सदस्य नगराध्यक्ष मॅडम या सगळ्यांचं मी तहसीलच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. आणि त्यानंतर अनेकदा ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये तरुणांनी जास्त बोललं नाही पाहिजे, तरुणांनी ऐकण्याची भूमिका घ्यायला पाहिजे या मताचा मी आहे. अनेकदा वृद्ध माणसाचं नेहमीच म्हणणं राहतं की मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळी शिकलेलं बघितले, दोन गोष्टी तुझ्यापेक्षा जास्त शिकलेलं आहे, तर जरा कुठलाही घेताना आमचा जरा सल्ला तर घे. त्या नेहमीच तुम्ही वडीलधाऱ्या भूमिकेतून प्रशासनालाही दोन गोष्टी नेहमीच सांगाव्यात या अपेक्षेसह आपण केलेल्या या कार्यक्रमाचं मी कौतुक देखील करतो. आणि मी एक प्रशासनाचा व्यक्ती म्हणून आपण इथून पुढे जे काही उपक्रम राबवाल त्यामध्ये आपल्यासोबत राहील याची ग्वाही देतो आणि दोन शब्द माझे थांबतो. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पापा यांना विनंती केली. केज येथे प्रथमतः ज्येष्ठ नागरिक स्थापन झालेला राजेश्वरी सर त्यांच्या प्रेरणेनं खरं म्हणजे मला सर्वांनी आग्रह केला की मला संधी दिली आणि त्या संधीचं रूपांतर त्या पद्धतीने आपल्या कार्यक्रमात या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी आपल्या केजच्या नगराध्यक्षा बनसोडताई सुशिक्षित आहेत, चांगलं बोलतात, तसं कार्यसुद्धा आम्हाला करावं आणि नेहमीच मला पॉझिटिव्ह व्ह्यू दिसला आपला चांगली गोष्ट. त्या कार्यक्रमाला तहसीलदार साहेब एक गोष्टी साहेबांनी आपला उल्लेख केला की तरुण असे तडफदार अशा प्रकारचे तहसीलदार आपल्या केंद्रामध्ये MPSCमध्ये UPSC डायरेक्ट माणसं जी आहे अत्यंत चांगली माझा संबंध कमिशनर कलेक्टर या IAS चे आलेला आहे. माझा फार अनुभव होत आहे आणि मला 12 वर्ष मी सभापती राहिल्यामुळं माझे फार संबंध असायचे की त्या काळामध्ये मी जेव्हा सभापती होतो तेव्हा 100-150 टँकर आज एक संधी आहे. टँकर परंतु आपल्या केजमध्ये पाण्याचं काम मला तहसीलदार आणि आपल्याला सरकारी मिळून केज हा पाणी टँकर मुक्त व्हावा त्या दिशेनं आपली वाटचाल झाली. मी मगाशीच म्हणलं की जल हेच जीवन थोडं टायकी पाहिजे होतं व मी आल्यावर बघितलं जीवन पाणी हेच जीवन किंवा जल हेच जीवन. ठीक आहे आपण करू प्रगती हळूहळू. तर मला असं सांगायचं की या दृष्टीने आपली वाटचाल आहे सांगायच्या आज वाढदिवस एक घेते आणि तहसीलदार साहेबांनी मी बघितलं अध्यक्षांनी की आमच्याकडनं ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही जरूर करण्याचा प्रयत्न करतो. प्रशासनामध्ये भोसलेजी आणि बघलेजी आमची एक गंभीर अशा प्रकारची नेहमी चळवळीची आहे ते नेहमी चांगल्या गोष्टीची बाजू घेतात आणि त्यांच्यामुळे स्टेजमध्ये काहीतरी प्रेरणा आणि ॲक्टिव्हिटीज चालू असतात. अशा दृष्टीनं ते तुम्हाला तेव्हा मी आपल्या सर्वांच्या ज्यांचे वाढदिवस आहे त्यांचेही शुभेच्छा शुभाशीर्वाद देतो आणि आमचा संघ निश्चितपणे एक चांगलं काम आपल्या हाती घेऊन गोष्टी वाटचाल राहील या मी देतो. आणि या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहणार नामवडे सर आहेत अनुभवी माणसं आहेत सगळे त्यांचा आपल्याला निश्चित मार्ग
धन्यवाद. यानंतर प्रकाशजी देसाई साहेब आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केज तालुक्यातले म्हणजे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक पापा आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि आम्हाला लाभलेले ॲक्टिव्ह आमचे तहसीलदार साहेब त्यांचे नाईब साहेब त्याचप्रमाणे आमच्या नगराध्यक्षा ताई उपस्थित सर्व आमचे सहकारी मित्र. हा एक छोटेखानी कार्यक्रम आम्ही सुरुवात केला गेल्या अनेक वर्षापासून माहेश्वरी समाजामार्फत आणि याच्यामार्फत आम्ही बस स्टँडवर पानपुई चालवतो सर. आता यावर्षी हा उपक्रम आम्ही इथेही चालू केला आहे ओके. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकाची अशी कल्पना आहे की तर एकीकडं ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी पानपोई केजच्या परिसरामध्ये केज तहसीलच्या परिसरामध्ये त्यांनी उभा केलेली आहे. तर दुसरीकडं आपण बघतोय की याच ठिकाणी केजच्या तहसील कार्यालयाच्या वतीनं देखील ठिकठिकाणी अशा प्रकारे पक्ष्यांसाठी काही पाण्यांसाठी त्यांनी काही स्पॉट तयार केलेले आपण बघू शकता असे जेणेकरून पक्ष्यांनाही त्यांची तहान भागवता येईल. नक्कीच यासाठी केज तहसीलचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतो आहे की त्यांनी अशा प्रकारचे खास पक्ष्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट तयार केलेले आहेत. मनापासून आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्य म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आता हा इथला कार्यक्रम संपला आहे. इथून आपण सगळ्यांनी आता शिक्षकांनी लावलेलं काही कमरे साहेब या. जाऊ ना. तुम्ही जा सर. एक ज्येष्ठ नागरिक इकडेच राहिले तुम्ही जा.